फायदा काँग्रेसला होईल, काँग्रेसलाच ही जागा मिळेल का, की आणखी काही त्यात शरद पवार गटाकडून किंवा उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जातील? कारण उद्धव ठाकरेंचीच ती जागा आहे मुळात शिवसेनेची. दिनेश बुब हे एक उमेदवार इच्छुक आहेत की अमरावती मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रभाव निश्चितपणे उद्धव ठाकरे गटापेक्षा किंवा एनसीपी शरद पवार गटापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. बळवंत वानखडे जर उमेदवार ठरले महाविकास आघाडीचे तर ते जिंकून येऊ शकतात का? आणि आमदार झाल्यानंतर त्यांचा राजकारणातला सगळा वाढता प्रभाव आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांपासून, त्याचा फायदा काँग्रेसला होईल, काँग्रेसलाच ही जागा मिळेल का, की आणखी काही त्यात शरद पवार गटाकडून किंवा उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जातील? कारण उद्धव ठाकरेंचीच ती जागा आहे मुळात शिवसेनेची. मग शिवसेनेचा एक चांगला कॅन्डिडेट अमरावतीमधून आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे? शिवसेनेकडनं एक उद्धव ठाकरे गटाकडनं दिनेश बुब हे एक उमेदवार इच्छुक आहेत, पण त्यांच्या बाबतीतलं नाव थोडंसं काँग्रेसच्या पुढाकारामुळं, काँग्रेसने हा सर्वप्रथम दावा केला आणि सातत्यानं भूमिका मांडली. त्याला कारणही तसंच आहे की अमरावती मतदारसंघामध्ये काँग्रेसचा प्रभाव निश्चितपणे उद्धव ठाकरे गटापेक्षा किंवा एनसीपी शरद पवार गटापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि विशेष म्हणजे की हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि मग त्यानंतर सलग एक 20-22 2-2.5 दशक हे काँग्रेसला या मतदारसंघामध्ये शिरकावच करता आलेला नाही. तर ही एक जी खंत आहे ती दूर व्हावी सगळ्यांचा प्रयत्न दिसतोय आणि काँग्रेस नेत्यांना साहजिकपणे असं वाटणं साहजिक वाटू शकतं की हा मतदारसंघ मिळाल्यास आपल्या पुढल्या विधानसभा इलेक्शन्स असो किंवा जिल्ह्याचं राजकारण असो हे याच्यावर पकड निर्माण करता येऊ शकेल.